550 चोरीचे ट्रक आणि एका सरकारी कार्यालयाचा शिक्का. हे वाचून तुम्हाला वाटेल हे एखाद्या सिनेमातलं कथानक आहे, पण हे नागपूरमधील एक भयानक वास्तव आहे. आरटीओ कार्यालयातल्या फाईल्स जेव्हा उघडल्या गेल्या तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेलाय. कल्पना करा, एखादा ट्रक चोरीला जातो आणि काही दिवसातच तो आरटीओच्या लीगल कागदपत्रांसह रस्त्यावर धावू लागतो. कसं शक्य आहे? हे सोपं आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जिथे गाड्यांची प्रत्यक्ष पडताळणी होत नाही तिथे हे ट्रक नोंदवले गेले आणि नंतर बनावट कागदपत्र जोडून ते नागपूरच्या आरटीओ मध्ये कायदेशीर करून घेतले गेले. हे रॅकेट फक्त 1-2 गाड्यांपुरतं मर्यादित नाही. 1,500 ते 2,000 चोरीच्या ट्रकांचा संशय असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याद्वारे सांगण्यात आलं आहे. 8,000 गाड्यांचा डेटा तपासला जातोय आणि आतापर्यंत 550 ट्रकची नोंदणी थेट रद्द केली आहे. हा आकडा खूप मोठा असू शकतो अशी माहिती देखील प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांच्याद्वारे देण्यात आली आहे. साधारण 1-2 महिन्यापूर्वी एक तक्रार प्राप्त झाली आम्हाला की काही गाड्या ज्या आहेत त्या चोरीच्या आहेत आणि त्या चालवत आहेत. त्याचा आम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन घेतली तर त्या गाड्या अरुणाचल प्रदेशमधनं आमच्याकडे आलेल्या आहे आणि अरुणाचलमधनं आल्यानंतर त्या गाड्यांना कन्फर्मेशन करतो. आमचं जे काही नियमावली आहे त्याप्रमाणे कन्फर्मेशन घेणं कंपल्सरी आहे. पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही बोलवतो त्या गाड्यांचं आणि ओरिजिनल रजिस्ट्रिंग अथॉरिटी म्हणजे जी नागालँड आम्हाला दिसत होती ऑन पेपर त्यांच्याकडनं आम्ही कन्फर्मेशन घेतलं आणि त्या गाड्यांना इथला नंबर देण्यात आला तेव्हाचे तत्कालीन जे काही ARTO किंवा डेप्टी आरटीओ होतं त्यांनी. परंतु जेव्हा आम्ही ह्या तक्रार अर्जानुसार सखोल चौकशी केली तेव्हा सदर वाहने असे दिसून आले की मध्य प्रदेशमधनं ती वाहने आलेली अरुणाचल प्रदेशला आणि मध्य प्रदेशमध्ये काही गाड्यांची सिरीजच चालू नाही. काही गाड्या ज्या होत्या त्या 2 व्हीलरवर रजिस्टर होत्या आणि हे झाल्यानंतर आम्ही कंपनी अशोक लेलंडच्या गाड्या आहेत कंपनीला पत्र लिहिलं की ह्या गाड्यांचे जे काही चॅसिस नंबर इंजिन नंबर आपल्याकडे मॅन्युफॅक्चर झालेत का. तर त्यांनी असं सांगितलं की ही गाडी आम्ही कधीच मॅन्युफॅक्चर केली नाही आणि त्यामुळे ही गाडी बोगस आहे. आणि जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही विचारणा केली त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मध्य प्रदेशमधनं ह्या वाहने आणले, जी काही डॉक्युमेंट्स आणली ती फोर्ज असू शकतात, परंतु आम्ही फक्त आलेले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आणि त्याप्रमाणे आमच्या इथे ऑनलाईन ती सर्व डाटा भरला. कारण की पूर्वी मध्य प्रदेश हे ऑनलाईन नव्हतं, वाहनला ते कनेक्टेड नसल्यामुळे त्यांचा जो डाटा होता तो मॅन्युअल होता. परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा तो डाटा घेतला त्यांनी तो ऑनलाईन केला, त्यामुळे ऑनलाईनमध्ये ती गाडी ओरिजिनल दिसत होती. त्यानंतर आम्ही वाहन मालकाला पत्र दिलं की त्यांनी वाहने घेऊन या कार्यालयात यावी, नाहीतर त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन रद्द करू, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. त्यांना 3 पत्र साधारण आम्ही रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर तिन्ही पत्राचं कुठलंही उत्तर आलं नाही. या उलट 2 पत्र वापस आले आणि मग पोलिसांना आम्ही याची माहिती दिली 4 दिवसापूर्वी की बाबा असं असं झाल्यामुळे अशा प्रकारच्या चोरीच्या गाड्याचं एक मोठं युनिट आहे आणि त्यातला एक छोटासा भाग आम्ही पकडतोय. जर आपण या सर्वांवर कारवाई केली तर एक मोठं स्कॅन्डल बाहेर येऊ शकतं आणि त्याप्रमाणे परवा रात्री तो FIR दर्ज झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन आता पोलीस विभागामार्फत सुरू आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे तो साधारण 1,500 ते 2,000 गाड्या आहेत यामध्ये चोरीच्या. आम्ही जे काही कन्फर्मेशन केलेलं यापूर्वी पण आम्ही अनेक वेळा याबाबत माहिती घेतलेली आहे. साधारण 550 ते 600 गाड्यांचं रजिस्ट्रेशन मी कॅन्सल केलेलं आहे ज्या फोर्ज होत्या. त्या गाड्यांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. साधारण अशा प्रकारचे 4 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. सध्या त्याचे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत. काही पकडले गेलेत लोक, काही दलाल पकडले गेलेले आहेत. यापूर्वी या कार्यालयात काम करत असलेले एक डेप्टी आरटीओ आणि ARTO यांना सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे. 4 क्लर्कवर सुद्धा कारवाई करण्यात येऊन त्यांना सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर अजून साधारण 1,000-1,200 गाड्या अजून बाकी असाव्यात असा मला संशय आहे. याच्याबद्दल असं काही निश्चित माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी जसं की आता एक आपल्याकडे सुरजागड नावाचा प्रकल्प चालू आहे गडचिरोलीला. इथे मोठ्या प्रमाणात फायनान्स केलं गेलं. जवळजवळ 95% ते 99% पर्यंत फायनान्स करण्यात आलं आणि त्यानंतर जे काही ट्रक्स ओनर्स होते यांना काही परवडलं नाही आणि अशा ट्रक्स ओनर्सला फूस लावून वाहन काही चोरांनी हे वाहन चोरले आणि असे चोरीचे वाहन नेऊन त्याचा जो ओरिजिनल
चासीस आहे, इंजिन आहे, हा बदलून टाकला आणि तिथे नव्याने फोर्स डॉक्युमेंट तयार करून ते विविध ज्या जसं की नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे हब आहेत ह्या लोकांचे, इथे जाऊनच ह्या गाड्या नोंदणी होतात. तर 2 ठिकाणावरूनच तुम्हाला दिसेल की 99% लोक ज्या काही गाड्या चोरीच्या येतात ह्या 2च राज्यातनं येतात आपल्याकडे आणि अशा प्रकारे ते स्कॅन्डल असू शकतं. जेव्हा हे अशा प्रकारचे ट्रक होतात तेव्हा ट्रकची किंमत ही साधारण काही लाखात असते, जवळजवळ 30 लाख, 35 लाख, 55 लाख, 80 लाख. आणि त्याप्रमाणे जर आपण हे ट्रक अशा प्रकारे डिस्ट्रॉय केलं तर राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास आहे. पहिली गोष्ट, बरेच वेळा हे ट्रक ओनर कोर्टात जातात. आता माझ्याकडे 2-3 कोर्टात केस आहेत, हायकोर्टामध्ये केसेस सुरू आहेत, आपल्या जिल्हा न्यायालय नागपूरमध्ये पण केसेस सुरू आहेत. यानंतर कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की अशा प्रकारच्या गाड्या जर आढळल्या तर तुम्ही त्याचं नोंदणी रद्द करा. तर मी आपल्याला पूर्वीच बोललो की 550 गाड्या आम्ही नोंदणी रद्द केलेल्या आहेत. परंतु ह्या गाड्या नोंदणी रद्द केल्यानंतर सुद्धा रस्त्यावर चालतात, कारण की त्या गाड्या आम्हाला सापडल्या नाहीत. पोलीसमध्ये FIR दर्ज आहे. गाड्या दुसऱ्या पुन्हा एकदा त्याचा वेगळा काहीतरी नवीन नंबरनी त्या रस्त्यावर चालत असाव्यात. जेवढ्या गाड्या आम्हाला सापडल्या तेवढ्या तर आम्ही डिस्ट्रॉय करतोच, परंतु या व्यतिरिक्त ज्या गाड्या आम्हाला सापडल्या नाही त्या निश्चितच रस्त्यावर अजूनही चालत आहेत. पोलिसांद्वारे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. संपूर्ण साखळीचा तपास पोलीस करीत आहेत. RTOच्या आतलं कोणी यामध्ये सामील आहे का, हे रॅकेट चालवणारे मास्टरमाइंड कोण आहेत, या सगळ्याचा पर्दाफाश लवकरच पोलीस करतील, असं देखील कपिलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी सांगितलं आहे. जय हिंद. पोलीस स्टेशन कपिलनगर हद्दीतील RTO ग्रामीण मुख्यालय येथील होमेश चंद्रकांत काळे वय 31 वर्ष यांचं व्यवसाय आहे मोटर वाहन निरीक्षक यांनी तक्रार दिली की पोलीस स्टेशन कपिलनगर मध्ये जे आरोपी आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल, हा आहे खापरखेड्याचा राहणारा. दुसरा आहे दिनेश कुमार ओमप्रकाश, हा आहे सावनेरचा. आणि तिसरा आहे मोहम्मद एजाज अब्दुल रहमान, हा आहे अकोट फाईल जिल्हा अकोला. या तिघांनी मागच्या 2022 पासून तर काल दिनांक 1 जुलै 2026 पर्यंत या तिघांनी ट्रक जे आहेत 4 ट्रक याचे बनावटीकरण केलेलं आहे आणि त्यांनी मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. ते झाल्यानंतर 2022मध्ये RTO ग्रामीण आपल्या हद्दीतले जे आहे त्या ठिकाणी येऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यावरून त्या गाड्या सध्या म्हणजे याच्यात आहे. सध्या त्या गाड्या ऑन रोड आहेत. आता एकंदरीत यांच्या लक्षात आल्यानंतर RTO यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली आणि त्यांना लक्षात आलं की हे पूर्ण यामध्ये फॉर्जरी आणि बनावट डॉक्युमेंट्स केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी इथे तक्रार दिल्यानंतर आपण त्वरित गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये अपराध क्रमांक 493/2026 यामध्ये कलम लावलेले आहेत 318(4), 336(2)(3), 337, 340(2) आणि 35 BNS या अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. कालपासून गुन्ह्याची तपास सुरू झालेला आहे आणि एकंदरीतच यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि हे बनावटीकरण कोणाच्या आधारे केले आणि कुठे केले हे प्राथमिकदृष्ट्या आम्ही तपासून बघणार आहोत. सुरुवातीला जो तपास आहे यामध्ये जे RTOमधून इथून कोणी यामध्ये सामील होते का किंवा कोणी एजंटच्या मार्फतीने यांनी हे असा प्रकार केला आहे का, तर एकंदरीत हा पूर्ण तपास सुरू झालेला आहे. यानंतर जे यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशन गिट्टी खदान या ठिकाणी 2 जुलै 2026मध्ये अपराध क्रमांक 973/24 असा गुन्हा दाखल झालेला आहे 2024मध्ये. त्यामध्ये पण SIT मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार SIT स्थापन झाली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल होऊन चार्जशीट दाखल झालेली आहे. त्यांची आणि यांची काही लिंक लागते का हे आम्ही प्रथम बघणार आहोत. आणि हे एकंदरीत जे 4 ट्रकच्या यांनी जी तक्रार दिली आहे या ट्रकचं सध्या कुठे आहेत, त्यांचा काय वापर होतो आणि ते ट्रक यांनी बनावटीकरण कसं या पद्धतीने केलेलं आहे हे आम्ही सुरुवातीला शोधणार आहोत. प्राथमिकदृष्ट्या सध्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि यानंतर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. आता हे ट्रक यांच्या ताब्यात आहे किंवा यांनी आणखी कुठे काही विल्हेवाट लावली याचासुद्धा सखोल तपास होणार आहे. एकंदरीत बघता हे 2 नागपूर जिल्ह्यातले आहे आणि एक जो आहे आरोपी हा अकोला जिल्ह्यातला आहे. आम्ही सगळी ठिकाणी टीम रवाना करून यांना ताब्यात घेऊन
पुढील आम्ही कारवाई करणार आहोत. तपास हा प्राथमिक स्तरावर आहे. यानंतर या आरोपींना विचारपूस केल्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढे रिव्हील होतील. 550 बोगस ट्रक आता रस्त्यावरून हद्दपार झालेत. पण प्रश्न उरतो, तुमच्याकडे असलेला सेकंड हँड ट्रक कायदेशीर आहे का? नागपूरच्या या RTO घोटाळ्याचे धागेदोरे जिथपर्यंत पोहोचले तिथे पोहोचणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे.